1.1 Be the best chit chat. First question, have you got a prize in any competition? पहा मुलांनो, आता हे जे आपल्या बी द बेस्ट या पोयमची चिटचॅट आहेत ते आपल्याला प्रश्न तुम्हाला तर खरे ही प्रश्न तुमच्या वर्गातल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत चिटचॅट करायचे आहेत, चॅट करायचे आहे. हॅव यू गॉट अ प्राइज इन एनी कॉम्पिटिशन? म्हणजे तुम्हाला कोणत्या एखाद्या प्राईजमध्ये कॉम्पिटिशनमध्ये प्राईज मिळालेली आहे का? तर पहा, हॅव यू गॉट, हॅवनी चालू झालेला हा प्रश्न आहे. हा मॉडल ॲक्झिलरी प्रश्न आहे. तर त्यामुळे हेल्पिंग वर्बनी किंवा मॉडल ॲक्झिलरी वर्बनी चालू होणाऱ्या प्रश्नाला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. त्याचे ॲन्सर हे येस आर नो क्वेश्चनमध्ये एस आर नो येते, म्हणूनच त्याला एस आर नो क्वेश्चनसुद्धा म्हणतात. तर मग आता हॅव यू गॉट अ प्राईज इन एनी कॉम्पिटिशन, मग ॲन्सर काय येईल तुमचं? येस. आता पहा, इथे यस लिहिल्यानंतर तुम्ही पाहू शकत असाल की मी या हॅवच्या ठिकाणी यस लिहिलं. यस नंतर या यूचं तुम्ही मला यू म्हटलं, पण मग मी काय म्हणेल? स्वतःला यू म्हणेल का? मी स्वतःला आय म्हणेल. यस आय. मग हा हॅव प्रश्न विचारताना आपण हॅव पहिले घेऊ. प्रश्न विचारताना आपण जो हॅव आहे तो सर्वप्रथम घेऊ, पण उत्तर सांगताना मात्र तो हॅव आपण सब्जेक्ट नंतर घेऊ. मग आयच्या नंतर लिहिलं मी हॅव. आय हॅव गॉट अ प्राईज इन ए ड्रॉइंग कॉम्पिटिशन. आता मला ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये मिळालं. तुम्ही लिहू शकता येस आय हॅव गॉट अ प्राईज इन सिंगिंग कॉम्पिटिशन. सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये मिळालं. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे कोणतीही कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही नाव लिहू शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही हॅव, ॲमीज आर, वॉज, वेअर, त्यानंतर हॅव, हॅज, हॅड, विल, शाल, कॅन, कुड, मे याने प्रश्न विचारला गेला की त्याचं ॲन्सर तुम्हाला यस किंवा नो द्यायचं असतं. आणि मग वरचीच ओळ जशीच्या तशी थोडासा चेंजेस करून बदलायचं असतं. जसं मी इथं लिहिलं येस आय हॅव गॉट अ प्राईज इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन. हाऊ डीड यू फील ॲट दॅट टाईम? म्हणजे जेव्हा तुम्हाला प्राईज मिळालं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. थर्ड क्वेश्चन, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? म्हणजे तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये किंवा एखाद्या स्पर्धेत तुम्हाला अपयश आले आहे का? पुन्हा हॅवनी विचारलेला प्रश्न म्हणजे तुम्ही एस आर नो ॲन्सर द्याल. पहा, yes I have failed a couple of times when I tried to complete for drawing competition in school. Do you think we should accept success as well as a failure? म्हणजे तुम्हाला आपण विजय तसेच पराजय सुद्धा स्वीकार केला पाहिजे असे वाटते का? डू यू थिंक, डूने विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे त्याचा ॲन्सर काय येईल? एस किंवा नो येईल. मग पहा ॲन्सर काय आलं? येस वी शूड ॲक्सेप्ट सक्सेस अँड फेल्युअर्स. सक्सेस अँड फेल्युअर्स आर पार्ट ऑफ लाईफ. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? म्हणजे जर तुम्ही संघात तुमची निवड झाली नाही तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? आय विल डेफिनेटली फील बॅड इफ आय एम नॉट सिलेक्टेड ऑन ए team, but I will not give up and will definitely try to my best. Question 1, read aloud the following sets of word. My dear students, you have to read these words. तुम्हाला ही सगळी वर्ड्स वाचायची आहेत, तर आपण वाचून घेऊया. माझ्या सोबत तुम्ही पण म्हणा. रिवर, स्ट्रीम, सी, ओशियन. B, hill, stone, mountain, rock. C, plant, sibling, tree, seed. Child, adult, baby, youth. My dear students, you have to rearrange each of the word above sets of word according to the increasing order of size and growth. हे जे सेट्स आहेत, ए सेट, बी सेट, सी अँड डी, हे तुम्हाला जे सेट्स आहे यू हॅव टू रिअरेंज. तुम्हाला हे पुन्हा लावायचे आहे अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर साईज अँड ग्रोथ. म्हणजे तुम्हाला त्याच्या वाढत्या आकारमानानुसार लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. पहिले मी डी घेते.
डी चाइल्ड, अडल्ट, बेबी, यूथ. तुम्ही इथे पाहू शकता की चाइल्ड म्हणजे मुलगा, अडल्ट म्हणजे एखादा म्हातारा माणूस, बेबी म्हणजे लहान मुलगा किंवा लहान बाळ, यूथ म्हणजे युवक. मग आता तुम्हाला मी आकारमानानुसार म्हटलं अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर साईज अँड ग्रोथ. म्हणजे काय, त्यांच्या ग्रोथनुसार. आता पहिले काय येईल, लहान मुलगा येईल, म्हातारा माणूस येईल, की युवक येईल, चाइल्ड येईल, काय येईल, तर पहिले काय येईल मुलांनो, बेबी. सो इथे आपण लिहिलेलं आहे बेबी. बेबीनंतर त्यानंतर लहान बाळानंतर अजून थोडंसं छोटंसं मूल असते म्हणजे चाइल्ड, म्हणून आपण इथे चाइल्ड लिहिलं. त्यानंतर यूथ युवक, आणि युवक नंतर असतो अडल्ट. सो या अकॉर्डिंग टू वी हॅव टू रिअरेंज ऑल दी सेट ए, बी अँड सी. सो करायचं ना मग आपल्याला रिअरेंज. तर फर्स्ट ए रिवर, स्ट्रीम, सी अँड ओशियन. हिअर यू कॅन सी, यात रिवर मोठा आहे, स्ट्रीम मोठा आहे, सी और ओशियन. ओशियन म्हणजे समुद्र, ओशियन म्हणजे महासागर, सी म्हणजे समुद्र, रिवर म्हणजे नदी आणि स्ट्रीम म्हणजे जरा. तर मग स्ट्रीम. सेकंड, त्यापेक्षा जास्त काय मोठं असेल, स्ट्रीमपेक्षा जास्त मोठं काय असेल, तर येस रिवर. नदीपेक्षा मोठं काय असेल, समुद्र, सी. अँड आफ्टर सी ओशियन, महासागर. सो वी rearrange these words, stream, river, sea and ocean. Okay, now we will rearrange B set. Okay, hill, stone, mountain and rock. हिल म्हणजे टेकडी, स्टोन म्हणजे दगडाचे छोटे तुकडे, माउंटेन अँड रॉक. यात सांगा बरं काय येईल पहिले, तर काय येईल स्टोन. स्टोन नंतर काय येईल, त्यापेक्षा मोठे खडक म्हणजे रॉक, आणि त्यानंतर छोटी पर्वते, आणि त्यानंतर माउंटेन. सो वी rearrange the word of B set, that is stone, rock, hill and mountain. Okay, now we will rearrange the C set, plant, sapling, tree and seed. पहिले काय असेल, ट्री मोठं झाड असेल की सीड असेल, बरोबर पहिले काय असेल, सीड, बिया. मग पहिले आपण लिहिलं सीड. देन त्या बियांमधून आलेले छोटेसे कोंब, त्याला काय म्हणतात, सॅपलिंग. त्यानंतर त्या आलेल्या कोंबापासून काय तयार होतं, छोटंसं प्लांट. आणि त्यानंतर काय तयार होतं, मोठं झाड, दॅट इज ट्री. ओके, दॅट इज अ सी. तर अशा पद्धतीने. आणि डी तर आपण आधीच पाहिलेलं आहे की बेबी, त्यानंतर मोठं असतो चाइल्ड, देन यूथ अँड देन अडल्ट. सो इन दिस वे वी रिअरेंज इच all the sets. Understand? Question. In your pre-primary classes, you must have learned the story of the lion and the mouse. Read it in English and fill in the gap using word given in the box. लहान असताना तुम्ही सिंह आणि उंदराची गोष्ट नक्कीच ऐकली असेल. आता ही गोष्ट इंग्रजीमध्ये वाचा आणि कंसातील योग्य शब्द निवडून त्यातली रिकामी जागा भरा. तर पहा, आता छान बालपणामध्ये जायचं आहे बरं. A lion was sleeping in a blank. A mouse started playing on him. The lion got up blank. He caught the mouse and was ready to blank it. The blank begged the lion to leave it and said that someday it would blank the lion. The lion blank and let it go. One day the lion was blank in a net set up by hunters. He blank loudly as he tried too hard to accept. The mouse blank the lion and the came. It blank up the net with its sharp teeth and said the lion blank, we have to fill up all these blank with the help of these words. You can see this word in the yellow margin. तुम्हाला या येलो मार्जिनमध्ये किंवा या कंसामध्ये असलेले हे वर्ड्स या
पूर्ण स्टोरीमध्ये फिलअप करायचे आहेत. आणि त्याचबरोबर यू हॅव टू राईट मॉरल ऑफ द स्टोरी. तुम्हाला या स्टोरीचा मॉरलसुद्धा लिहायचा आहे. तर आता पहा मुलांनो, ही कविता तुम्ही लहानपणी ऐकलेली आहे. सिंह आणि उंदराची ही गोष्ट आहे की पहा, एक लायन असतो जो झोपलेला असतो आणि माऊस त्याच्या भोवती खेळत असतो. मग लायन त्याच्या त्या खेळण्याने उठतो आणि मग तो काय करतो, त्या उंदराला पकडतो आणि तो त्याला खायला घेतो. तर तसाच मग उंदीर काय करतो, त्याच्याकडे भीक मागतो की मला जगू दे, मला जगू दे. एक दिवस जेव्हा तुला मदत लागेल तर मी काय करेल की तुला मदत करेल. मग तो काय करतो की ठीक आहे म्हणून त्याला मदत करायला म्हणून सोडून देतो. आणि एक दिवस खरंच काय होतं की लायन हा शिकाऱ्यांनी पसरवलेल्या नेटमध्ये, जाळ्यामध्ये सापडतो. आणि मग तो लाऊडली मोठ्याने हेल्प मागतो. आणि तो जो उंदीर असतो ना, तो वापस येतो आणि त्या लायनला पाहतो आणि त्याची पूर्ण नेट त्याच्या शार्प टीथनी कुरतडून टाकतो. आणि ते दोघंजणं छान मित्र होतात. आठवतात का असं ही गोष्ट? आठवली ना आता? तर चला पटकन आपण भरून घेऊया. आता मी तुम्हाला पहिले हे वाचून दाखवते. नाऊ आय विल रीड दिस वर्ड्स. द फर्स्ट इज हेल्प, अँग्रीली, कॉट, फॉरेस्ट, माऊस, किल, रोड, फ्री, चीवड, हार्ड अँड लाफ्ड. ओके. नाऊ आता तुम्ही ही गोष्ट इंग्लिशमध्ये ऐकलेली आहे, मी मराठी ट्रान्सलेशन करून सांगितलेली आहे. नाऊ आता आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फिल अप दिस blank with the help of these words. A lion was sleeping in. Lion कुठे झोपला असेल बरं? पहा. Half angrily caught forest mouse. Oh yes, forest. कुठे झोपलेला असेल लायन? फॉरेस्टमध्ये. त्याचं तेच घर आहे. A lion was sleeping in a forest. A mouse started playing on him. The lion got up. जर सिंहाच्या अंगावर उंदीर खेळेल तर रायाला काय होईल? त्याला राग येईल की आनंद होईल? नक्कीच त्याला राग येईल. अँग्रीली. द लायन गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू. त्याला पकडल्यानंतर काय केलं असेल रे मुलांनो? पकडल्याबरोबर त्यांनी ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू. नक्कीच रायन काय करेल? मारण्याचा प्रयत्न करेल. किल. रायल काय करेल? किल. मग आपल्याला इथं फिलअप करायचं आहे किल. त्यानंतर पहा, द बेग कोणी त्यांना विनवण्या केल्या असेल? लायननी माऊसला केल्या असेल की माऊसनी लायनला केल्या असेल? येस, द माऊस बेग द लायन टू लिव्ह इट अँड सेड सम डे इट वूड. एक दिवस मी तुला काय करेल? हेल्प करेल. हेल्प द लायन. Then the lion सिंहाला वाटलं हा काय माझी मदत करणार, मी एवढा जंगलाचा राजा आणि हा माझी काय मदत करणार. म्हणून तो लायन काय म्हणतो, काय करत असेल तो लायन? laughed and let it go. तो त्या उंदरावर हसतो आणि त्याला सोडून देतो. One day the lion was काय होते? One day the lion was इन अ नेट. नेटमध्ये काय अडकणार असणार. मग त्याच्यासाठी काय शब्द येईल? कॉट. पकडल्या गेला. द वन डे द लायन वॉज कॉट इन ए नेट सेट अप बाय हंटर्स. देन मग तो काय करेल? ही रोअर्ड लाऊडली ॲज ही टायर्ड टू हार्ड टू ॲक्सेप्ट. बाहेर पडण्यासाठी तो ओरडत होता. द माऊस काय करतो? द हिअर्ड. माऊसने काय केलं? त्याला ऐकायला आलं. अँड केम अँड त्यांनी काय केलं की चिवड अप द नेट. ती जी कुरतुडून त्याच्या शार्प दातांनी काय केली? ती कुरतुडून टाकली. अँड सेट द लायन फ्री. अँड मग मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की ते दोघं एका मित्राने दुसऱ्या मित्राला मदत केली पाहिजे. खरा मित्र तोच असतो जो संकटात मदत करते. मग त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे मुलांनो? अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड. तर विद्यार्थी मित्रांनो, विथ द हेल्प ऑफ दिस स्लाइड यू कॅन राईट दिस स्टोरी.
Moral of the story, a friend in need is a friend indeed. म्हणजे संकटाकाळी जो मित्र मदत करतो तोच खरा मित्र असतो. माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक नक्की करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे. मी सोनाली गजानन जाधव पाटील तुम्हा सर्वांचा आता इथे निरोप घेते. धन्यवाद.